शुभ सकाळ, जय शिवराय. मित्रांनो, आजच्या मान्सूनच्या पहिल्या ट्रॅकमध्ये तुमचे सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जात आहोत तो किल्ला म्हणजे पेब किल्ला म्हणजेच विकटगड. या ठिकाणी आपण आता जातोय आणि आपल्याला या व्हिडिओमध्ये खूप नवे नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप मज्जा येणार आहे. चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया. सकाळीच मित्रांनो आपण या ट्रॅकला सुरुवात केली आणि या घाटातून जात असताना हे दृश्य काही मनमोहक करणारे होते. काही दिवसापूर्वी सोनेरी पांघरून घेतलेल्या निसर्गाने आता तर हिरवा शालूच परिधान केलेला आपल्याला सर्वकडे दिसत होता. माथेरानकडे जात असताना रस्त्यात आपल्याला खूप छोटे मोठे धबधबे खुणावताना दिसत असतात आणि आपला प्रवास करत असताना कधी आमचे ट्रेकिंग पॉइंट आलं हे आम्हाला समजलेच नाही. असा निसर्गाचं बेधुंद रूप आपण आपल्या नजरेमध्ये जेव्हा टिपतो तेव्हा तो आनंद खूप वेगळाच असतो आणि हा निसर्गाचा आनंद घेत असताना आम्ही आमचा प्रवास करत असताना खूप मजा आम्ही करत होतो. काही अंतर पार केल्यावर मित्रांनो आम्ही इथून पायी ट्रेकिंग करायला सुरुवात केली आणि येथूनच या 2 तासाच्या ट्रेकिंगमध्ये सर्वांनी खूप एन्जॉय केला आणि खूप मज्जासुद्धा आम्ही या 2 तासाच्या ट्रॅकमध्ये आम्ही केली. पण 2 तासाचा सुंदर असा हा प्रवास केल्यानंतर आम्ही ह्या कड्यावरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जात असतानाच वाटेत आम्हाला अनेक खूप सुंदर असे निसर्गाचे चमत्कार पाहायला मिळत होते आणि हे सारे खूप मनाला मनमोहक करणारे दृश्य आम्ही आमच्या नजरेमध्ये भरत कॅमेऱ्यामध्ये ते टिपत होतो. मित्रांनो, हे दृश्य टिपत असताना आमचे काही मित्र गोप्रोमध्ये स्वतःला कसा दिसतो यासाठी प्रयत्न करत होते, तर दुसरा मित्र त्याला गोप्रोवरचा भरवसा सांगत होता. तर आम्ही या ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन काही मित्रांनी गणपती बाप्पाजवळ यावर्षी लग्न लवकर होण्यासाठी नवस केला. आम्ही या ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि येथेच आम्ही सोबत आणलेला नाश्ता सर्वांनी केला आणि इथूनच आपल्याला आता पुढचा खडतर प्रवासाला सुरुवात होणार होती. यातच आमचे काही मित्र स्वतःला सावरत मी कॅमेऱ्यामध्ये कसा दिसतो याचे ते प्रयत्न करून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही गणपती बाप्पाचा जयघोष आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना करून पुढच्या वाटचालीला सुरुवात. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही किल्ल्याकडचा प्रवासाला सुरुवात केली आणि मित्रांनो, इथूनच खूप सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत होतं आणि हा सुंदर प्रवास खरंच मनाला द्विगुणित आनंद देणारा आपल्याला ठरत होता। आमच्यामध्ये काही नवीन ट्रेकर सुद्धा जॉईन झालेले होते। मित्रांनो, जेव्हा आपण हा किल्ल्यावर जाण्यासाठी हा 2 तासाचा प्रवास करतो आणि ह्या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जेव्हा आपल्याला हे दृश्य आपल्या नजरेस पडतं, तेव्हा आपल्याला हा निसर्ग मानवाला किती भरून देतोय याची जाणीव आपल्याला नक्कीच होते आणि आपला आनंद हा द्विगुणित होत असतो। सुंदर असं हे निसर्गाचं रूप आपल्याला इथे पाहायला मिळतं। वाटेत आपण खूप हा निसर्गाचा आस्वाद घेतला, खूप मज्जा केली, एन्जॉय केला आणि यातच आपल्याला गडाची पहिली सीडी कधी आली हेच समजलं नाही। सीडी चढून गेल्यावर आपल्याला किल्ल्याचं पहिलं ठिकाण म्हणजेच किल्ल्याची तटबंदी आपल्याला लागते आणि सर्वांनी आम्ही या तटबंदीवर जाऊन या तटबंदीची पाहणी केली आणि त्या ठिकाणी या तटबंदीची रचना कशी असते याबद्दल आम्ही माहिती जाणून घेतली। तर मित्रांनो, आपण तटबंदी पाहिल्यावर प्रत्येक किल्ल्यावर गडदेवता असते आणि आम्ही ह्याच ठिकाणी असलेली पेब देवीचे व महादेवाचे दर्शन घेऊन तेथील ऐतिहासिक पाण्याचे टाके पाहिले व पुढे मुख्य गडाच्या दिशेने आगेकूच केली। पुढे अंतर चालून आल्यावर आपण श्री गुरुदत्तांच्या मंदिरापाशी येऊन पोचतो। निसर्गाचा जो अलौकिक आपल्याला चमत्कार पाहायला मिळतो, तो चमत्कार आपल्याला इथे प्रत्यक्षात येऊन आपल्याला पाहायला मिळतो आणि येथील सुंदर आणि मनमोहक वातावरण आपल्याला नक्कीच मनाला भुरळ घातल्याशिवाय आपल्याला राहणार नाही। येथील मंदिरामध्ये असलेली गुरुदत्तांची आकर्षक
रूप पाहून आपण नक्कीच नतमस्तक होत असतो आणि सर्वांनी गुरुदत्तांचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या मार्गाला सुरुवात केली. तर मित्रांनो, आपल्याला ह्या ठिकाणी रस्त्यात वाडे आणि काही पाण्याचे टाके आणि ऐतिहासिक अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्याच ठिकाणी आपल्याला मित्रांनो किल्ल्याचं मुख्य आकर्षणाचे ठिकाण म्हणजे पेब किल्ल्याचं महाप्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, ह्या किल्ल्याचा इतिहास म्हणजे ह्या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असे. आणि असे म्हणतात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेची लूट केली होती तेव्हा खजिन्यातला काही भाग या ठिकाणी आणून ठेवलेला होता. मित्रांनो, आपल्याला ह्या किल्ल्यावरून अनेक आपल्याला किल्ले पाहायला मिळतात. त्यात आपल्याला चंदेरी, प्रबळगड, इर्षाळगड, मलंगगड, ताहुली असे अनेक किल्ले आपल्याला या किल्ल्यावरून नजरेस पडत असतात. वाटेत आम्हाला विविध अशा ऐतिहासिक वास्तूंचा नजारा आपल्याला पाहायला मिळत होता. यामध्ये हा गुहा अशा आपल्याला ह्या किल्ल्यावर 3 गुहा आपल्याला पाहायला मिळतात. असे म्हणतात की हे गुहा इकडनं जर व्यक्ती गेला तर पलीकडच्या बाजूला तो निघतो, असं आपल्याला काही जाणकारांनी आपल्याला सांगितलं. आणि काही अंतर चालून गेल्यावर आपण किल्ल्यावरील मुख्य असं ज्या ठिकाणी आपण येऊन नतमस्तक होतो अशा ठिकाणावर आपण येऊन पोचलो. प्रतिगिरणार समजलं जाणार हे पेब किल्ल्यावरील आध्यात्मिक असे हे ठिकाण आपण या ठिकाणी पोचतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला एक पुतळा पाहून या खूप भल्या अशा गुहेमध्ये आपली नजर थक्क करेल असं नाविन्यपूर्ण आपल्याला वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ते म्हणजे स्वामी समर्थांचं मनभावुक असं हे रूप आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि मित्रांनो, सर्वांनी आम्ही या ठिकाणी परतीचा प्रवासाला सुरुवात केली आणि ह्या किल्ल्यावर आम्ही परत येऊ असे आश्वासन देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.